पीएमआरडी कडून गेल्या काही दिवसांपासून नागरिकांसाठी उत्कृष्ट सेवा बजावल्याच्या संदर्भात त्यांचा तिसरा क्रमांक जो आहे तो आता राज्य स्तरावर आलेला आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत पीएमआरडीचे आयुक्त योगेश मसे सर आहेत। सर, काय सांगाल, तुमचा तिसरा क्रमांक जो आहे तो या ठिकाणी कुठल्या निकषाखाली हा तिसरा क्रमांक जो आहे तो आपल्या संस्थेला मिळालेला आहे? माननीय मुख्यमंत्री महोदयांचा 100 दिवस कार्यक्रम अंतर्गत आम्हाला तिसरं स्थान मिळालं आहे। खरं तर मला मनापासून आनंद होतो आहे। याचं श्रेय जे आहे मी निश्चितपणे म्हणजे माझे सर्व सहकारी म्हणजे पीएमआरडीमध्ये ज्यांनी काम केलं म्हणजे अगदी शिपायापासून तर माझ्या सर्व विभाग प्रमुखांना देईल। ते अशासाठी की मागचे 3-4 महिने म्हणजे अतिशय मन लावून त्यांनी हे सगळं काम केलं आहे आणि याचा अंतिम उद्देश जो होता नागरिकांना पीएमआरडीच्या चांगल्या प्रकारे सेवा मिळाव्यात हा त्यातला हेतू होता। तर आपण जर का पाहिलं म्हणजे शासनाने म्हणजे या संपूर्ण कार्यक्रमाअंतर्गत एक 10 मुद्द्यांवरती काम करण्यासाठी सगळ्यांना सूचित केलेलं होतं आणि आम्ही निश्चितपणे त्याच्यामध्ये चांगलं काम केलं आहे। खरं तर ही संधी आम्हाला जी मिळाली आहे तर त्यासाठी म्हणजे आमच्या प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि माननीय मुख्यमंत्री महोदय तर यांचंही वेळोवेळी मार्गदर्शन याला लाभलं आहे। त्याचबरोबर या राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय त्यांचंसुद्धा वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन लाभलं आहे। अशा प्रकारे जेव्हा म्हणजे आपल्या कामाचं कौतुक होतं किंवा शासनाकडून ते रेकग्नाइज केलं जातं त्यावेळी निश्चितच काम करणारे लोक जे आहेत तर त्यांची ऊर्जा वाढते, त्यांना अधिकाधिक चांगलं काम करण्यासाठीची प्रेरणा मिळते। या सगळ्या गोष्टी लक्षात घेता पीएमआरडीने आता जो म्हणजे चांगलं काम करण्याचा जो प्रवास सुरू केलेला आहे तो अधिकाधिक चांगला कसा होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। सर, आपण पहिला तिसरा क्रमांक आला, मात्र इथून पुढच्या काळात पहिला क्रमांक येण्यासाठी काय कमी पडलं, काय ते कसं मूल्यमापन तुम्ही त्या ठिकाणी करणार? खरं तर ना म्हणजे याच्यामध्ये आमचा पहिला क्रमांक येण्यासाठीच आम्ही प्रयत्न करत होतो। म्हणजे आमचं सुरुवातीपासून ज्या पद्धतीने आम्ही काम सुरू केलं होतं ते पहिल्या क्रमांकासाठीच केलेलं होतं। पण एक 2-3 गोष्टींमध्ये म्हणजे आमच्याकडनं जे काम दाखवायला पाहिजे ते न दाखवता आम्ही वेगळंच काम दाखवलं, त्याच्यामुळे आमचे काही मार्क्स गेले। परंतु यानंतर ही जी काही 100 दिवसांची मोहीम सुरू होती तर पुन्हा एकदा ई गव्हर्नन्सची 150 दिवसांची मोहीम शासनाने सुरू केलेली आहे आणि ज्या पद्धतीने पीएमआरडीने आत्तापर्यंत काम केलं त्याच पद्धतीने तिथे आम्ही काम करणार आहोत आणि आपल्याला दिसेल की त्या 100-150 दिवसांमध्ये पीएमआरडी पुन्हा एकदा म्हणजे त्या टॉप 1 साठी प्रयत्नशील राहणार आहे। आता याच्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे ना की हे आम्ही आमच्यासाठी करतो असं नाही। आम्ही जेव्हा काम करतो किंवा ऑफिस इम्प्रुव्हायझेशनच्या काही गोष्टी अवलंबतो तर त्याचा फायदा जो आहे डायरेक्टली जनतेला पास ऑन होतो। आपण मागच्या या 3-4 महिन्यामध्ये आपण पाहिलं असेल की प्रत्येक डिपार्टमेंट जे आहे ते नागरिकांना वेलकमिंग झालेलं आहे। म्हणजे इथे येणारा नागरिक जो आहे त्याच्यासाठी कामकाजाची कार्यपद्धती आल्हाददायी पाहिजे आणि जे कोणी आता येत आहेत तर प्रत्येक नागरिक सांगतो देखील की बाबा खूप चांगले बदल होत आहेत आणि याचं 100% श्रेय पीएमआरडी नाही घेणार, याचं श्रेय शासनाला जातं। कारण कोणीतरी याच्या मागे म्हणजे एक तुम्हाला अजेंडा द्यायला लागतो, तर शासनाने तो दिला आणि अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही सगळं त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे। नक्कीच आपण पाहिलं तर येणाऱ्या 150 दिवस ई गव्हर्नन्स या स्कीममध्ये प्रथम क्रमांक मिळू असा विश्वास जो आहे तो या ठिकाणी आता पीएमआरडीचे आयुक्त योगेश मसे यांनी या ठिकाणी व्यक्त केला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।